पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. आपला 13व्या अभंगातील हे शेवटचं चरण आहे, म्हणजे थोडक्यात चौथं चरण आहे. या चौथ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपला अनुभव प्रतिपादन केला आहे. अनुभव प्रतिपादन करत असताना हा अनुभव कोणता अनुभव आहे, तर तो अनुभव आयला समाधी हरीचे समसुखे विन, असा जो थोडक्यात समसुखाचा अनुभव किंवा समाधी हरीच्या समाधीचा अनुभव ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी प्रतिपादन करतात. तर अनुभव हा काय आहे, ज्ञानाचे असे काही प्रकार होतात. कसे प्रकार होतात ज्ञानाचे, तर प्रथम गोष्ट ज्ञान ऐकण्याकरता त्याला पहिली अंतःकरण शुची असावी लागते, अंतःकरणाची शुद्धता असावी लागते, सत्शास्त्राचं श्रवण असावं लागतं, नंतर श्रीगुरूंची कृपा असावी लागते, आणि नंतर त्याचा निश्चय असतो. आणि असा जो निश्चय आहे जीव परमात्म्याचा, थोडक्यात हरीची समाधी किंवा जीव परमात्म्याच्या अभेदाचं ज्ञान जे असतं त्याचा जो निश्चय असतो आणि तो अनुभव असतो, तो अनुभव ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तर हा अनुभव येण्याकरिता सहजासहजी येतो का, तो नाही. मग त्याच्याकरता काय करतं, पहिली गोष्ट अंतःकरण शुद्धी. आणि अंतःकरण शुद्धी करता आपण या जन्मात किंवा मागच्या जन्मात आपण अनेक प्रकारचे सत्कर्म केले असतात. थोडक्यात ज्या साधकाने तीर्थयात्रा केल्या असतात, कर्म उपासना केल्या असतात, परोपकार केलेला असतो, थोडक्यात त्याला सगळ्याला एक शब्दाचं वरून काय आहे, सत्कार्य, निष्काम कर्म, वेद त्याला म्हणतात, वेदविहित निष्काम कर्म म्हणा किंवा सर्वसाधारण सत्कर्म केलेत. आणि असं सत्कर्म करून 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 त्यांनी त्याच्या अंतःकरणाची शुची केली, अंतःकरण शुद्ध झालं. आणि अंतःकरण शुद्ध झाल्याच्या नंतर त्या माणसाची शास्त्र श्रवणामध्ये काय होते असते, प्रवृत्ती होत असते. कोणती व्यक्ती परमार्थात येते का, नाही. त्याच्याकरता काय लागतं, पूर्वजन्माचे सुकृत लागतं. पूर्वजन्माच्या सुकृत बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल एवढी. भगवान तसा काय आवडत नाही, परमार्थ तसा काय आवडत नाही. जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जीवाग्री. नाथ महाराज म्हणतात, अनंत जन्माचे सुकृत पदरी तरीच त्याचे मुखी हरिपाय ठावोय. सहजासहजी ती गोष्ट घडत नाही. ज्या अर्थी आपल्याला परमार्थ आवडतो त्या अर्थी आपण अनेक जन्मात सत्कर्म करून अंतःकरणाची शुची केली असते, त्याशिवाय परमार्थ आवडत नाही. ही हा काय सिद्धांत आहे. याला खूप मोठे प्रमाण आहेत संतांचे. आणि म्हणून अंतःकरण शुची झाल्याच्या नंतर दुसरं काय, तर सत्शास्त्र श्रवण येतं. मग श्रवण करत असताना ज्या कालात शास्त्र श्रवण येतं, ते शास्त्र श्रवण काय सहजासहजी होतं का, ते नाही. शास्त्र श्रवण करत असताना गुरु सेवा आली, घरामध्ये तर काही शास्त्र ऐकता येत नाही. मग त्याच्याकरता आश्रमात जाणं आलं किंवा दुनिया देशाला जाणं आलं. श्रवण करायचं म्हटलं तर मग श्रीगुरू आले, आणि श्रीगुरू म्हटलं का ते श्रवणाकरता ती सेवा आली. ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सेवा तीर्थदार वंटा आहे का नाही. ज्या कालात तरी तनुमनू जीवे चरणाशी लागावे आणि अगरवत्ता करावे दास्य सकळ. मग तिथं ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. आणि मग ते ज्ञान तुम्हाला पाहिजे ते ज्ञान सांगत असतात. हा एक तो वेगळा विषय. पण तरी हे सगळं क्रमाक्रमाने येतं. आणि मग त्या कालामध्ये शास्त्रश्रवण आलं, गुरूंची सेवा आली, सत्कर्म तर पाठीमागं असतं. आणि एवढं केल्याच्या नंतर मग त्याला होतं परोक्ष ज्ञान. त्या काळात त्याला काय होतं, परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान शब्दार्थ काय असतो, वृत्तीच्या संबंधित नसतं, पण ते त्या शब्दाने त्याचं परोक्ष ज्ञान होत असतं. थोडक्यात भूत भविष्याचं म्हणा
किंवा देशांतरातलं म्हणा, कालांतरातलं म्हणा, तर त्या ठिकाणी असं जे ज्ञान होतं वृत्तीच्या संबंधित ज्ञान होतं त्याला अप्रोक्ष ज्ञान म्हणतात, आणि वृत्तीच्या संबंधित नसलेलं ज्ञान त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. विचारसागरात विषय गेला आहे, त्याचा फार विषयाने तात्पुरतं तुम्हाला सांगतो. असं प्रथम परोक्ष ज्ञान होतं, आणि ते परोक्ष ज्ञान झाल्याच्या नंतर आणि मग तुम्हाला गुरूंच्या सानिध्यात गुरूंच्या संबंधामध्ये त्या झालेल्या ज्ञानाचा तुम्हाला त्याला साधना करावी लागते. गुरुवाक्याने पहिल्याने गुरुवाक्य जे ऐकलं असतं त्याला काय करावं लागते, मग ते साधना त्याला आपण मनन असं म्हणतो. आणि ते मनन करत असताना आपण पाठीमागे 12व्या अध्यायामध्ये आपलं 12व्या अभंगामध्ये आपण पाहिलं आहे, याचं वर्णन केलं आहे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण माझे हाती. गुरूंचं महत्त्व त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. दिदले संपूर्ण माझे हाती याचा अर्थ काय आहे, म्हणजे निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर महाराजांना जे तत्त्व दिलं, जे तत्त्व सांगितलं, तिथं गुरूंची गरज पडते का नाही. मग अशा काळामध्ये गुरुविना अनुभव काही साखळे पाठीमागे गेलेला विषय. आणि म्हणून गुरूंच्या सानिध्यामध्ये ज्या काळात झालेलं परोक्ष ज्ञान तेच अप्रोक्ष रूपाने साधना करून मनन करून निधिध्यासन करून ज्या काळामध्ये त्या परोक्ष ज्ञानाचाच काय होतो, अनुभव येतो. म्हणजे त्याचं आपलं चुकलं, परोक्ष ज्ञानच काय होतं, ते अप्रोक्ष होतं. मग अप्रोक्ष होतं, दृढ अप्रोक्ष होतं, प्रतिबंध वगैरे ते असा विषय आहे. पण तरी परोक्ष ज्ञान नंतर अप्रोक्ष ज्ञान होतं, आणि अप्रोक्ष ज्ञान झालेला जो अनुभव असतो आणि मग तो अनुभव लोकाला सांगता येतो. असं आहे. अनुभव आले अंगा आणि ते या जगात येत असे. पण अनुभव वाचून आता बहुतेक सांगणारे असा सगळ्यांना काय अनुभव आहे का, कमीत कमी साधनाचा तरी अनुभव असला पाहिजे का नाही. साधनाचा पण अनुभव नसतो. काही तर महामूर्ख असे आहेत ज्यांना यातलं काही ज्ञान नाही, काहीही ज्ञान नाही, तरी काही पण याच्यावर बरळतात. आणि ज्यांचा अधिकार आहे, ज्यांचा अध्ययन आहे, ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे, ज्यांनी अध्ययन केलं आहे, असे खूप महात्मे आहेत. मग त्यांनी हे सांगितलं तर चालतं ना. ज्याला यातलं काही याचा गंध पण नाही, ती माणसं पण हे सांगायला लागलीत. याचा अर्थ त्याला म्हणतात प्रतारणा. संत वाङ्मयाची प्रतारणा होती, सिद्धांताची प्रतारणा होते. आणि अशी प्रतारणा करणं म्हणजे अधिकार नसताना सुद्धा जो विषय सांगणं ती गोष्ट मोठी चूक असते. सिद्धांताचा अपसिद्धांत करणं तो मोठा दोष लागतो तो. पण आता लोक करतात ती चुकीची गोष्ट असते. आणि म्हणून ज्या कालामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका, अनुभवे विन नका वाव घेऊ. असं आहे. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान आणि अनुभवा वाचून बडबडते. कमीत कमी आता अप्रोक्ष ज्ञानाचा अनुभव जरी नसला तर ते परोक्ष सांगण्याकरता तर अप्रोक्ष ज्ञान तर काही तोंडाने सांगता येत नाही. मग तोंडाने सांगायला काय लागतात, शब्दच लागतात. तोंडाने सांगायला काय लागतं, शास्त्रच लागतं. आणि शास्त्र तर ज्ञात असलं पाहिजे. शास्त्र तर बिनचूक ज्ञात सिद्धांत ज्ञात असावा लागतो. सिद्धांत जर ज्ञात असेल तर तो मनुष्य 100% ज्ञात असेल तर तो 50% सांगू शकतो. आणि म्हणून कमीत कमी शास्त्र सिद्धांत ज्ञात असला पाहिजे, त्याच्याकडे शब्दसामुग्री असली पाहिजे, मग त्याला त्या दुसऱ्या माणसाला सांगता येतं. आणि असा सांगणारा मनुष्य जर एखाद्या भाग्यवानाला जर त्या आत्मानंदाचा अनुभव आला असेल तर तो जगाला सांगू शकतो. तो आता माऊलींच्याबद्दल काय बोलणार आहेत आपण. तर ज्ञानेश्वर महाराजाला निवृत्तीनाथाकडून आलेला जो अनुभव आहे, म्हणून मागं म्हणलं ना, ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती. माझ्या निवृत्तीनाथाने माझ्या हातात दिला. असा जो अनुभवाचा निश्चय आहे, तो अनुभवाचा निश्चय ज्ञानेश्वर महाराज इथं सांगतात. ज्ञानदेवा रम्य आणि रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. तर इथं 2 शब्द महत्त्वाचे आहेत. कोणते? समाधान, रमले आणि हरीचं चिंतन सर्व काळ. तर हरीचं चिंतन सर्व काळ आणि इथं समाधान कसं रमलं, कसं समाधान रमतं, ही गोष्ट आपल्याला थोडीशी चिंतन करायची आहे. तर या ठिकाणी रम्य
रम्य म्हणजे काय? रम्य वेगळं, रमणीयता वेगळी, रमणारा वेगळा. रम्य वेगळं, रमले म्हणजे असे रमले, रमणारा, रम्य, रमणीयत्व, रमणीय, रमणीयता, हे सर्व शब्द आहेत. हे व्याकरण शिकलेलं सगळ्या माणसाला त्या कळत असतात ती गोष्ट. तर जी रम्य जे असतं ते रम्य काय असतं? रम्य कशाला म्हणत नाहीत, अत्यंत रमणीय त्याला म्हणतात. थोडक्यात सुंदर, सौंदर्य असं जे असतं त्याला म्हणतात रमणीय. आणि असं रमणीय याचा अर्थ मनोहर, जे मन वेधून घेतं. रमणीय तो त्याला म्हणतात लोकोत्तर आल्हादजनक ज्ञानविषय, म्हणजे ज्ञानविषयत्वम. लोकोत्तर म्हणजे ज्या जगामध्ये गोष्टी घडतात त्याहून भिन्न. लोकोत्तर सगळी माणसं सारखीच असतात की नाही? सगळी माणसं सारखी असलं तरी याच्यामध्ये काही माणसं अत्यंत सुंदर असतात किंवा भगवान अत्यंत सुंदर आहेत. तो काय झाला? लोकोत्तर झाला. लोकोत्तर म्हणजे लोकापेक्षा अधिक, इतरापेक्षा अधिक. आता आपण मोर पाहतो की नाही? मोर किती सुंदर आहे. लोकोत्तर. लोकोत्तराचा कावळ्यापेक्षा, गिधाडापेक्षा, पोपटापेक्षा, सगळ्यापेक्षा अधिक ते म्हणतात. म्हणजे लोकोत्तर आल्हादजनक ज्ञानविषयत्व, म्हणजे लोकांहून अत्यंत, लौकिकातून अत्यंत विलक्षण असं आनंदाचं जनक जे ज्ञान असतं त्याला म्हणतात रमणीयता. लक्षात आलं? म्हणजे लोकोत्तर आल्हादजनक ज्ञान. आल्हादजनक ज्ञान थोडक्यात मोर तुम्ही पाहिल्यानंतर मोराचं ज्ञान कसं आनंदित, अरे वा काय छान, अरे मोर 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 असं पाहतो की नाही? मग आनंद होतो की नाही? मग त्या मोराच्या सुंदरतेचं जे ज्ञान होतं, तर ते जे ज्ञान होतं ते ज्ञान, त्या सुंदरतेचं ज्ञान झाल्यानंतर ते आनंद देतं की नाही? आणि मग त्या ज्ञानाचा विषय जो असतो तो त्याला काय म्हणतात? रमणीयत्व. नाही, रमणीयत्व त्याला काय म्हणतात? रमणीयत्व. आल्हादजनक म्हणजे लोकोत्तर, लोकविलक्षण म्हणा. लोकविलक्षण, आल्हाद म्हणजे आनंद, विलक्षण आनंदाचं जनक असं जे ज्ञान असतं आणि त्या ज्ञानाचा जो विषय असतो त्याला म्हणतात सुंदर्य, त्याला म्हणतात रमणीयत्व. आणि असं जे रमणीयत्व असतं ते रमणीयत्व ज्या व्यक्तीच्या ठिकाणी किंवा ज्या विषयाच्या ठिकाणी असतं मग तो विषय होतो रम्य. तो विषय काय होतो? मग रम्य. हे रमणीयत्व काय झालं? हे नाही, रमणीयत्व काय झालं? तो आता मोर हा रमणीय आहे का? नाही. मग रमणीय काय? त्याच्यावरचा तो नाना प्रकारचा कलर, त्याचे रूप, त्या मोरा ठिकाणचं असणारं सौंदर्य. सौंदर्य म्हणजे मोर आहे का? तो मोराच्या ठिकाणी सौंदर्य आहे. मोर ही व्यक्ती आहे आणि सौंदर्य हे काय आहे? सौंदर्य हे त्याचं रूप आहे, हा त्याचा गुण आहे. म्हणजे व्यक्ती, त्या व्यक्तीपेक्षा ते वेगळं आहे का ते? मग त्याला म्हणतात ते रमणीयत्व. आणि ते रमणीयत्व ज्या ठिकाणी असतं त्याला म्हणतात रम्य. असं आहे. सुंदर वेगळं आणि सुंदर ते ध्यान. सुंदर कोणी? सुंदर कोणी? परमात्मा आहे ना. मग सुंदरता परमात्म्या ठिकाणी राहिली का नाही? मग सुंदरता वेगळी आणि परमात्मा वेगळा आहे ना. मग परमात्म्याच्या ठिकाणी असणारा गुण त्याला सुंदरता म्हणतात. तर ती अशी रमणीयता आहे. तर ती रमणीयता जेथे असतं म्हणजे रमणीयत्वम आणि रमणीयता, थोडक्यात दुसरं मनाला वेधून घेणं. मनोहर याचा अर्थ काय येतं? मनाला हरण करून घेणं. भगवंताची सुंदरता काय आहे? मनाला हरण करून घेते. त्या मोराची सुंदरता जशी इतरापेक्षा त्याचं काय मनाचं हरण करून घेते. ही मनाचं हरण म्हणजे तुम्ही हो म्हणा, नाही म्हणा, मस्त टकलं, अरे अरे मस्त. तुम्हाला काहीही न कळता आपोआप तुमचा चेहरा खोलल्या जातो. आपोआप तुम्हाला वा मस्त. तुम्हाला कोणी नसलं तरी त्याला एकदम आनंद होतो. अरे काय मस्त फुलं आहेत बुवा. काही न बोलता, काही न सांगता एकदम त्याचा चेहरा बदलतो, भुवावर जातात. मग त्याला काय म्हणतात? ते त्या ठिकाणी असणारी रमणीयता, त्याला त्या मनाचं हरण करणार, जे मनाचं हरण करून घेतं स्वभावतःच. तुम्ही हो म्हटले, नाही म्हटले तरीसुद्धा ते तसं ते करतं.
जसं एखादा तुम्ही भयंकर एखादा काळा नाग पाहिला, मग तुम्ही मला याची मला याची भीतीच नाही वाटत, आज मला नागाला नाही भ्यायचं. मग तुम्ही असं म्हणू शकता का? ते केव्हा म्हणता तुम्ही त्याला पिंजऱ्यात पाहिलं तर. पण ज्या काळात गपकन पुढं आल्यानंतर तुम्हाला ती जी भीती आहे ती भीती कळत न कळत तुम्हाला माहीत पण होणार आहे, अरे बापरे असं होते का नाही. म्हणजे याचा अर्थ ते काय सहजरित्या आहे. ती जशी भीती सहजरित्या असते तशी जी सुंदरता असते ती न कळत तुमचं मन एकदम हिरवून घेते. ती काय करते? मन एकदम हिरावून घेते. त्याला मनोहर म्हणजे मनाला हरण करणारी असणारी जी रमणीयता असते त्याला म्हणतात मनोहरण असते, तिला म्हणतात ती रमणीयता. आणि अशी रमणीयता असते ती ज्याच्या ठिकाणी असते त्याला म्हणतात ते रम्य. असं जे रम्य असतं आणि त्या ठिकाणी रमणीयता जिथं असते ते असं रम्य ठिकाण असतं, रम्य फुलं असतात, रम्य व्यक्ती असते किंवा रम्य एखादी मोरासारखी पशुपक्षी असतं, रम्य एखादं लहान मुलं असतं. जगात सर्व जे रम्य आहेत, सुंदर आहेत, मनोहर आहेत, हे का नाही, आल्हादजनक आहेत, ह्या सगळ्यापेक्षा लाख पटीने असा कोण आहे? परमात्मा आहे. सगळी सुंदरता रमणीयता सगळी कुठून आली? त्याच्या ठिकाणी. मग जो रम्य असतो मग ते काय? रम्य व्यक्ती असते, रम्य एखादी वस्तू असते, रम्य एखादा देश पण असू शकतो. समजलं का नाही? मग असा रम्य त्या ठिकाणी जो रमणारा असतो त्याला म्हणतात ती व्यक्ती. रम्य आणि रममान म्हणजे रममान झालेला, रममान त्याला म्हणतात रमणारा. मग व्यक्ती वेगळी आली का नाही? रम्य वेगळं आलं का नाही? रमणीयता वेगळी आली का नाही? रमणीयता वेगळी आहे, रम्य वेगळा आहे, रममान वेगळा आहे. लक्षात आलं का? रम्य हे ठिकाण, रम्य ही एखादी व्यक्ती, रम्य हा एखादा देश, एखादी वस्तू, हे रम्य काय असू शकते का नाही? आणि रमणीयता त्याच्या ठिकाणी असणारा गुण. फूल म्हटलं का फुलातली सुंदरता, मोर म्हटलं की मोरातली सुंदरता, हे असते रमणीयता. आणि वस्तू व्यक्ती असते रम्य आणि त्याला पाहून अत्यंत आनंदित होणारा याला म्हणतात रमणारा, रममान असा झाला. समजलं का? असं वेगळं वेगळं असतं ते. तर असं आणि मग त्या ठिकाणी जी वृत्ती असते ती वृत्ती जी असते ती रमते. मग आता एखादा सुंदर देश असला, माणूस तिथं खिळून बसतो की नाही? तिथं मनुष्य खिळून बसतो. मग जे रमतं ते यात हे सगळं तुम्हाला सांगितलं. तर यात रमणारं कोण असतं? ते चित्त. माणसात चित्त रमणार असतं की नाही? ते चित्त रमणारं असतं. तर ते चित्त रमणार मग कोणतं? विक्षिप्त चित्त रमतं का ते? मग कोणतं चित्त? एकाग्र चित्त. आणि ते एकाग्र चित्ताचं नाव असतं समाधान. ते एकाग्र चित्ताचं नाव असतं समाधान. आणि असं जे समाधान असतं ते रमलं. याचा अर्थ एखादं मूळ हे ते म्हणतो त्या लहान मुलं असतं ते चांगलं रमलं आहे, त्याच्यात एखाद्या विषयात चांगला रमला आहे, चांगला. आता लहान मूल खेळायला लागलं, माणूस कोणी असतो ते चांगलं रमलं आहे असं म्हणतो की नाही? मग आपले सगळे इंद्रिय एका ठिकाणी रमू शकतात का नाही? एखादे डोळे एखाद्या ठिकाणी रमले, खूप सुंदर गायला लागलो, मग तिथं डोळे रमले का श्रोत्र रमले? ते सर्वांगच काय रमले? सुंदर गाणं आहे तिथं म्हणलं फक्त कानाचा विषय आला का नाही? नुसतं इथं म्हणजे डोळे झाकून पण ऐकू शकतो की नाही? एखादा देशण्याचा विषय असला मग तिथं काय रमले? डोळे. आणि सुंदर गाणं असलं ते काय रमलं? कान श्रोत्र रमले ना तिथं. मग तसं तिथं मग आता हे जसं जसं रमतं मग इथं काय रमलं? ते चित्तवृत्ती म्हणजे समाधान रमले. एवढं कशा करता सांगतो मला? ज्ञानदेवा रम्य रमले. कोण? समाधान जिथं रमलं असा जो परमात्मा आहे. आणि तो कुठं रमला? ते समाधान कुठं रमलं? ते तर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. तर परमात्म्याच्या ठिकाणी कुठं कुठं रमेल ते नंतर सांगतो तुम्हाला. पण असं समाधान आहे, ते समाधान त्या ठिकाणी काय रमले. ज्ञानदेवा रम्य. ज्ञानदेवाला ज्या ठिकाणी रम्यमान असं जे आहे परमात्म्याचं स्वरूप
अशा ठिकाणी रममान आहे, मग ते रमणीय आहे, तर त्या ठिकाणी रमलं ते रमलं, तर ते रमलं याचा अर्थ समाधान रमलं. आणि समाधान रमलं, कुठे समाधान रमतं का? शब्दात समाधान आहे काय? आहे का नाही? आहे. स्पर्शात समाधान आहे का नाही? आहे. रूपात समाधान आहे का नाही? आहे. आणि दुसरी गोष्ट रसात समाधान आहे का नाही? आहे. आहे. आणि घ्राणात समाधान आहे का नाही? आहे. याचा अर्थ समाधान कुठं नाही, सर्वत्र समाधान असतं, सर्वत्र समाधान असतं. खूप सुंदर गाणं ऐकलं, त्या गाण्यात त्याला समाधान वाटतं. खूप सुंदर एखादं पाहण्याचं रूप असतं, त्याला त्या रूपात समाधान वाटतं. चांगलं मऊ असलं त्याला त्या स्पर्शातही समाधान वाटतं. ज्या अर्थी हसतो, त्या अर्थी पुन्हा पुन्हा पाहतो, त्या अर्थी त्याच्यात समाधान असतंच. लक्षात येतं का नाही? आणि मग चहा पितो, कॉफी पितो, काहीतरी पितो आणि पुन्हा पुन्हा पितो. मग खाण्यापिण्याचं समाधान नाही का? तिथे पण समाधान असतं, त्याचं पण समाधान असतो. आणि सुगंधात समाधान नाही का? एखादं फुल असतं पुन्हा पुन्हा वास घेतं, मोगऱ्याचं फुल असलं का वास घेतं, घेऊ आणि ते फेकून नाही, मग ते काय करतं? जवळच ठेवतं, खिशात ठेवतं, वास घेतं. काय ते अत्तराची फवारी मारतात इकडं तिकडं, काय त्याला समाधान नाही लागत का? ते समाधान लागतं. पंचज्ञानेंद्रियाला 5 विषय आहेत आणि ते 5ही विषय समाधान देतात. मग फरक काय आहे? ते सर्व समाधान फक्त क्षणिक असतात, ते समाधान टिकणारे नसतात, ते समाधान तिथं रममान होत नाही. हे तुमच्या लक्षात आणून द्यायचं मला. आणि हे समाधान मात्र भगवंताच्या ठिकाणी रमले म्हणजे कायमचंच मुक्काम ठोकन तिथं ते. पण बाकीचं समाधान, आता खूप चांगलं गाणं ऐकतो तो सुंदर, ज्याला गाण्याची आवड आहे, ज्याला संगीताची आवड आहे, ज्याला क्लासिकल गाण्याची आवड आहे, ज्याला काही लावण्या आवडतात, ज्यांना काही लोकगीतं आवडतात, काही माणसाला काय आपण त्याला म्हणतो भावगीतं आवडतात. मग असे जे त्याच्या आवडीचे गाणे असले तो ऐकतो की नाही? ऐकतो. किती वेळा ऐकल तो? त्याच्या पोटात लागली भूक, खूप ताण लागली, मग आता ऐकल का तो? नाही ऐकायचं. आणि ऐकून किती वेळा ऐकतं? त्याची काय ठरलं नाही वेळ त्याची. कीर्तन फार छान रे, मस्त कीर्तन. अरे पण किती ऐकणार तो? तास दीड तास झाला का लागला चुळमुळ करायला. म्हणजे तिथलं समाधान ढळतं, तिथलं समाधान ढळतं. खाण्याची गोष्ट तशीच असते. असं आहे, केळं खायचे आणि आता ते कॅरेट भरून आले होते, मग 1 खाल्लं, 2 खाल्ले, 3 खाल्ली का मग ते संपला का विषय? का? तिथलं समाधान ढळलं. म्हणजे कोणत्याही विषयातलं जे समाधान आहे ते समाधान स्थिर राहत नाही, ते समाधान स्थिर राहत नाही. आणि भगवंताच्या ठिकाणी जे समाधान, ते चित्त आहे, ज्ञानदेवा रम्य, रमले समाधान, समाधान तिथं रमलं. आणि इतरत्र समाधान ते कुठेही स्थिर राहत नाही. त्याचं कारण असं आहे, समाधान याचा अर्थ आहे विवादभंजनम. म्हणजे त्या वृत्तीतली जी विक्षिप्तता असते, ती विक्षिप्तता परिपूर्ण नाहीशी होणं, त्याला म्हणतात समाधान. वृत्तीतली आपण पाहतो, निद्रालस्य प्रमाद त्यागेन स्थिती. म्हणजे थोडक्यात निद्रा, आलस, प्रमाद ह्या सर्व गोष्टीला त्यागून जी अंतकरणाची वृत्ती असते. विचारसागरात दिली की समाधानाची व्याख्या काय गेली? समाधानाची व्याख्या, चित्ताची एकाग्रता झाली असताना त्याला काय म्हणतात? समाधान. बरं का? एकाग्रता कधी होती? मग ते डोळे झाकून डुकले घ्यायला लागल्यावरती, आळ्या पिळ्या द्यायला लागल्यावरती. मग काय त्याचा काय करावं लागतो? म्हणजे झोप आली तरी त्याला समाधान नाही म्हणत, आळस आला तरी त्याला समाधान नाही म्हणत, आणि प्रमाद बसला नाही, खाली दोरे तोडीत नाही, तर इकडं तिकडं बावचाळून पाहायला लागला तर त्याला पण समाधान नाही म्हणत. मग निद्रा, आळस आणि प्रमाद या सर्वात हे सगळे वृत्तीचे धर्म असतात. झोप येते वृत्तीचंच असते ना, आळस वृत्तीचंच येतो का नाही? आहे का नाही? प्रमाद खोडी करतो ते वृत्तीत. हे सगळे या वृत्तीतले सगळे विकार, विवाद भंजनम, या सगळ्याचं भंग होणं, सगळं विकार दूर होणं, आणि वृत्ती शुद्ध एकाग्र होते, विषयामध्ये एकाग्र होते, पण ती क्षणिक होते आणि भगवत स्वरूपाच्या ठिकाणी ती एकाग्र होते. ती म्हणून इथं ते रम्य असा परमात्मा आहे.
आणि त्या रम्य परमात्म्याच्या ठिकाणी जे समाधान आहे ते रमलं म्हणजे स्थिर झालं, एकाग्र झालं. ते समाधान आता हालायला तयार नाही. मग त्या ज्ञानदेवा रम्य रमले समाधान. मग या ठिकाणी चित्ताचं समाधान, चित्त समाधान तरी विष वाटे सोनं. ज्या विषया ज्याला समाधान वाटतं त्या काला तो विषय चुकीचा की बरोबर हा काही विषय येत नाही. विष असते की नाही, मग त्या विषयात पण किडे असतात की नाही, पण त्यांना तिथं काय लागतं, ते समाधान लागतं. ते डुकराची पिलं त्या गटारात लोळतात, त्यांना तिथं काय लागतं, म्हणजे याचा अर्थ ते समाधान, ते विष असलं तरी चित्त समाधान तरी विष वाटे सोने, हे का. त्यांना ते विषसुद्धा त्यांना चांगलंच वाटत असतं. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आधी तुम्हाला सांगितलं, विचारा वाचूनी नपविजे समाधान. समाधानाच्या करता ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास कराव्या लागतात. नेत्राची वासना तुझं पाहावे नारायणा, आणि करी याचे समाधान काय पाहतोशी अनुमान. म्हणजे भगवंताला पाहणं हे भगवंताचं ज्ञान होणं हे सगळ्यात मोठं समाधान आहे. आणि असं जे समाधान आहे, माऊली म्हणतात ज्ञानदेवा रम्य रमले समाधान. असं समाधान जिथं स्थिर होतं, समसुखाच्या ठिकाणी म्हणा, म्हणजे समाधीमध्ये हरीची समाधी म्हणा, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणा, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी म्हणा, कारण ते भगवंताचं सर्व काय आहे, रमणीयच आहे. त्याचं अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. अधरम मधुरम तिथं वर्णन केलं सगळं भगवंताचं अत्यंत. किंवा भजे व्रजैक मंडनम समस्त पापखंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणुहस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्ण नागरम. नागरमचा अर्थ काय, अत्यंत रमणीय, अत्यंत सुंदर. हे सगळं अत्यंत सुंदर आहे. आणि म्हणून भगवंताचं नाम, भगवंताचं रूप, भगवंताचं स्वरूप, भगवंताचं जे जे काही असेल ते सर्व अत्यंत रम्य आहे. आणि त्या रम्याच्या ठिकाणी समाधान असतं. ते समाधान तिथं स्थिर होऊन जातं. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान. आणि हरीचे चिंतन सर्व काळ. तर हरीचं चिंतन सर्व काळ करायचं म्हणजे काय करायचं, चिंतन याचा अर्थ काय असतो. चिंतन शब्दाचा अर्थ उपदिष्ट अर्थ अनुसंधानम. तुम्ही जे ऐकलेलं आहे, तुम्ही जे ऐकलेलं आहे, तुम्ही जे वाचलेलं आहे, त्याला म्हणतात उपदिष्टार्थ. जो अर्थ आहे त्या अर्थाचं अनुसंधान. थोडक्यात ती वृत्ती त्या विषयाशी संबंधित होणं याला म्हणतात चिंतन. बरोबर आहे का नाही. एखाद्या माणसाच्या स्वप्नात सर्प आला मोठा किंवा वाघ आला, आणि मग वाघ आला ते गडबडून उठतं, घाबरतं ते. मग घाबरून उठल्याच्या नंतर मग आई म्हणते किंवा तोच मोठा झाला, तो स्वप्न काय खरं असतं. मग लग करून येतो, तोंड धुतो आणि मग झोपतो पुन्हा. पण झोपल्याच्यानंतर सर तेच लक्षात येतं, ते लक्षात येतं की नाही. मग लक्षात येतं म्हणजे याचा अर्थ काय, ते चिंतन होतं. ते चिंतन काय होतं, तर ती वृत्ती त्याच्याशी अनुसंधानित होते, त्या विषयाचे अनुसंधानित होते, आणि त्यालाच म्हणतात मग चिंतन. पुन्हा पुन्हा वृत्तीला तो विषय जोडला जातो, पुन्हा पुन्हा त्या विषयाशी वृत्ती संबंधित होते, आणि तिथं जाऊन ती एकाग्र बनते. त्या कला त्याला म्हणतात चिंतन. असं जे चिंतन असतं म्हणजे असं आहे. आणि मग ते भगवंताचं चिंतन कसं आहे, इतर विषयाचं चिंतन बऱ्याच वेळा ते विक्षेप होऊन तुटून जातं. पण गीता भागवत करीती चिंतन, गीता भागवत करीती श्रवण, आणि अखंड चिंतन विठोबाचे. मग असं विठोबाचं चिंतन आहे. मग ते चिंतन कशाचं करायचं, तुम्ही कशाचंही करा. तुम्हाला आता सांगितलं भगवंताचं नामाचं चिंतन सांगितलं का नाही, नामाचे चिंतन प्रगट पासाला सांगितलं की नाही. गडी कान्होबाचे ध्यान काय ते, गडी कान्होबाचे ध्यान आपला कालेचा अभंग करीते नामाचे चिंतन, काय गडी कान्होबाचे ध्यान,
तेच घरी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान असायचं ना ते, काय आता आठवत नाही ते. तर ते असं चिंतन असतं. तो तेच चिंतन भगवंताचं नाम कसं आहे, चांगले नाम गोमटी रूप निवती डोळे हरती पाप. मग आता ते चिंतनास योग्य आहे का नाही ते. मग असं भगवंताचं नाम हे याचं सुद्धा चिंतन केलं जातं. भगवंताचं रूप गोड तुझे रूप गोड तुझे नाम दे मज प्रेम सर्व काळ. म्हणजे थोडक्यात नामाचं चिंतन करता येतं आणि रूपाचं चिंतन करता येतं. भगवंताच्या तुझ्या पार नाही गुणा माझी अल्पमती नारायणा. म्हणजे याचा अर्थ भगवंताच्या गुणात किंवा चतुरत्व शिरोमणी गुण लावण्याचे खाणी, असं भगवंताचे गुण त्याचं पण चिंतन करता येतं. भगवंताच्या गुणाचं चिंतन करता येतं, भगवंताच्या रूपाचं चिंतन करता येतं आणि भगवंताच्या नामाचं चिंतन करता येतं आणि भगवंताच्या स्वरूपाचं सत्य ज्ञान तर गगनाचे सत्यम ज्ञान मनंतम ब्रह्म. असं जे परमात्म्याचं रूप आहे स्वरूप आहे, त्या स्वरूपाचं सुद्धा काय करता येतं, चिंतन करता येतं. आणि ते चिंतन कसं केलं आहे ते अखंड. आणि कोणला अखंड चिंतन करता येतं, ज्ञानदेवा रम्य समाधान जिथं रममान झालं. आणि कशाने झालं ते समाधान रममान जागेवर, तर ते भगवान हरीचं चिंतन. तर ते हरीचं चिंतन करतो तो. तर त्या हरीचं चिंतन कसं आहे ते अखंड सर्व काळ. असं जे सर्व काळ आहे तर ते चिंतन तुकाराम महाराजांनी एका अभंगात त्याची फार गोड व्याख्या केली. चिंतन करत असताना महाराज म्हणतात, काळाचे खंडन घडावे चिंतन आणि तन मन धन विमुखता, त्याला चिंतन करता येत असतं. चिंतनाची वृत्ती ज्या विषयाशी वृत्ती अनुसंधानित झाली किंवा ज्या विषयाचं अनुसंधान केलं, म्हणजे ज्या विषयाला वृत्ती जोडली त्या कालामध्ये त्या वृत्तीचा तिथं देशाचा प्रतिबंध येता कामा नाही. बरोबर की नाही. काळाचे खंडन तिथं थोडक्यात त्या वृत्तीमध्ये कालाचं चिंतन होता कामा नाही, शरीराचं चिंतन होता कामा नाही. मग तन मन म्हणजे अहंकार या ठिकाणी मी कोणतरी चिंतन करणे अशी पण वृत्ती होता कामा नाही. आणि मग तन मन धन हे सगळे काय आहेत, चिंतनात जर याचा प्रवेश झाला तर त्याला चिंतन म्हणता येत नाही. म्हणून काळाचे खंडन घडावे चिंतन आणि तन मन धन विमुखता, म्हणजे त्यातून ती निवृत्ती झालेली असते, त्यातून ती निवृत्त झाली असते. आणि म्हणून चिंतनात देश प्रतिबंध नसावा, काल प्रतिबंध नसावा, वस्तू प्रतिबंध नसावा, म्हणजे शरीराचा प्रतिबंध नसावा आणि मन म्हणजे अहंकार वृत्तीचा प्रतिबंध नसावा. तसाच ह्या संपूर्ण आपल्या वैभवाचा धनादी वैभवाचा प्रतिबंध नसावा. थोडक्यात सर्व विवर्जित चित्ताची जी एकाग्रता असते ध्यानासारखी समाधानासारखी, त्यालाच म्हणतात ते चिंतन. आणि असं चिंतन कोणाचं करायचं आहे, ते भगवंताचं हरीचं चिंतन करायचं आहे. आपण म्हणतो नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे न लगती साया जावे अंतरा सुखे येतो ठाईच बैसुनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा. आहे का नाही. तर आवडीने असं जर भगवंताचं चिंतन जर केलं सर्व काळ, असं म्हणलं अखंडित प्रेमभाव सर्व काळ, अनेक ठिकाणी शब्द आले ते. तर असं आहे ते भगवंताचं चिंतन असे. मग त्या चिंतनाने काय शिल्लक काय नाही, अवघे होती लाभ एका या चिंतने नामसंकीर्तने गोविंदाच्या हितते करावे देवाचे चिंतन. आणि हितते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध, म्हणजे याचा अर्थ भगवंताचं चिंतन कसं एकाग्रता एकविधता हे सांगितलेलं आहे. अशा अनेक चिंतनाचं महत्त्व का म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा, चिंतनाचं महत्त्व सांगितलेलं आहे. हेचे ज्याचे धन आणि सदा हरीचे चिंतन, सदा हरीचे चिंतन याला म्हणतात हरीचे चिंतन. सर्व काळ काय आणि सदा म्हटलेलं काय, करावे चिंतन तेची न बरे भेटून,
असं तो करावे चिंतन तेची न बरे भेटून. नाही भेटला तरी चालेल, तर चिंतन हे त्याचं स्वरूपच असतं. तर असो ते असं म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा रम्य रमले समाधान आणि हरीचे चिंतन सर्व काळ. तर हरीचं चिंतन काय असतं, चिंतन कसं करावं लागतं, सर्व काळ चिंतन म्हणजे समाधान. आणि भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन, भगवंताच्या स्वरूपाचं जे समाधान, आणि ते समाधान एक रम्य म्हणजे परमात्मा, आणि त्या परमात्म्याचं नाम रूप हे सर्व रम्य असतं. आणि तिथं समाधान जे रमलेलं असतं, तर त्याचं कारण काय असतं, त्याचं कारण फक्त एकच असतं, हरीचं चिंतन. हरीच्या चिंतनाने, सर्व काळ चिंतनाने चित्त समाधान झालं. आणि ते झालेलं समाधान, परमात्मा हा रम्य आहे, तिथं कायमचं रमलं आणि स्थिर झालं. एका त्या बाळछंदामध्ये माऊलीनं असं म्हणलं आहे, काय म्हटलं ते, ज्ञानदेवी घेतले दान हृदय धरून या ध्यान, आणि समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो. म्हणजे याला काय म्हणतात, हे समाधी बैसला निर्वाण म्हणजे अखंड चिंतन असं आहे. चित्त पावले आनंदा सुख समाधी ते सदा. मग अशी जी समाधी असते, सदा चिंतन असतं. म्हणता गोविंदा वेळोवेळी सर्व काळ नाम चिंतन मानसी, आणि समाधान मनसी समाधी ते. थोडक्यात मनाची एकाग्रता होणं त्याला समाधी. संतांनी अनेक काल तुम्हाला सांगितलं समाधीचे वर्णन करत असताना, तर या ठिकाणी निळा म्हणे स्वरूप सिद्धीन सहज समाधी हरीच्या नामी. सहज समाधी हरीच्या नामी, असे त्याला नामाची समाधी म्हणतात. तर थोडक्यामध्ये हे चिंतन, हरीचं चिंतनाने समाधान, आणि ते समाधान एकाग्र होणं, आणि त्या एकाग्र थोडक्यात परमात्म्याचा अनुभव. आणि तो अनुभव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या श्रीगुरूंच्यामुळे मला तो अनुभव आला. आणि तो अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी प्रतिपादन केला. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.